मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना सूत्र घडते. एवढे अनर्थ फक्त एका अविद्येने केले. म्हणूनच अविद्येचे सावट दूर करण्यासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकण्यासाठी एका क्रांतिज्योतीने जीवाचे रान केले. ती तेजस्वी क्रांतिज्योत म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. बंदुकीच्या जीवावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी अनेक लोक असतात, पण बंदुकीच्या जोराशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा एकच वाघ होता, ते म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई, ते म्हणजे ज्योतिराव फुले. जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडत होता, जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर इथेच रडत होता. लाख मोलाचा राजा माझा, 5 सुलतानी 87 या महाराष्ट्राच्या मातीत जडत होता. लाख मोलाचा राजा माझा, 5 सुलतानी 87 या महाराष्ट्राच्या मातीत जडत होता. ते छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक लढाई शक्तीने लढता येत नाही, काही लढाया युक्तीने लढाव्या लागतात. म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, तसेच ज्या माऊलीनं इथल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या लेकरांना शिकवलं आणि इथली मुलं घडवली, त्या सावित्रीबाई फुले यांना प्रथम अभिवादन करते. आज आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीत बसलो आहोत, त्याच मातीत 350 वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना मान देऊन अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी आपले आयुष्य कुर्बान केले आणि स्वराज्य घडवले. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वराज्य पुढे असंच धोरण ठेवलं. ज्या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, लग्न म्हणजे काय हे समजणे अगोदरच त्या सती जात होत्या, त्या काळात सावित्रीबाईंनी मुलींना शिकवले आणि इथे कर्मठ लोकांचा तबला वाजवण्याचे काम केले. म्हणूनच म्हणावीसे वाटते, सावित्री नसती तर नसतो शिकलो आम्ही पुस्तक, सावित्री नसती तर नसतो शिकलो आम्ही पुस्तक, राहिलो असतो 4 भिंती काढली असती उष्टी, राहिलो असतो 4 भिंती काढली असती उष्टी. एकदा सावित्रीबाई शिरवाच्या बाजारात फिरत होत्या. तेथे त्यांना एक ख्रिश्चनचा माणूस भेटला. त्याने ख्रिश्चनचा ग्रंथ सावित्रीबाईंना भेट म्हणून दिला. त्यांनी तो घेतला, पण त्यांनी विचार केला, मला तर यातलं काहीच समजत नाही, पण ते मला समजलंच पाहिजे. जिज्ञासा निर्माण होण्याचं नाव म्हणजेच सावित्री. खरं तर ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो, त्याच्याच वाट्याला फळ येतात. असाच एक संघर्ष योद्धा, असाच एक संघर्षवीर, ज्याचं 63 वर्षाचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षात गेलं, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. चिमणाबाईंचा पुत्र, महाराष्ट्राचा पुत्र, सह्याद्रीचा पुत्र, तुमच्या आमच्या काळजाचा पुत्र, 63 वर्षाचं आयुष्य लाभलं महात्मा ज्योतिराव फुलेंना आणि 66 वर्षाचं आयुष्य लाभलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना. पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील, तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तुमच्या आमच्या काळजात राहतील. ज्या माऊलीमुळे मी आज इथे उभी आहे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते. धन्यवाद.